अख्ख्या अंगामधून मनुष्य देहातल्या जीवाचं ते वागणं आहे, ते कसं वागणं आहे ते लक्षात घेतात. कारण मनुष्य देहातल्या जीवाईत काही करता जीव आणखी दुसरा कोणता दिसत नाही का. म्हणून कशाला जाहिराती आहे, इतर देहातल्या जीवापेक्षा बी जाहिराती आहे. इतर देहातल्या जीवाच्या ठिकाणी बलक्याच प्रकारचं सामर्थ्य नाही का. घरात चार भेद सांगत असतात. जड जग जड आहे, त्याला काहीच कळत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला जड म्हणत जातात, जग म्हणत जातात. आणि कळण्याचे तीन प्रकार आहेत. काही जीवाला कळत पण ओळखू येत नाही, काही जीवाला कळत आणि ओळखण्याचं सामर्थ्य आहे, आणि काही जीव कळत आणि ओळखू बी येत, ओळखलेलं सांगत आधी त्यांना संत म्हणावं. देवाला कळत ओळखू येतं पण तो सांगत नाही, ईश्वराला कळत ओळखू येतं पण सांगत नाही, संतांना कळत ओळखू येतं ते सांगतात. जीवाला कळत ओळखायचं सामर्थ्य आहे, पण तो इतर देहातल्या जीवासारखं त्याची समजूत आहे. इतर देहातल्या जीवाची समजूत आहे का, तशा समजुतीनं जीवन जगायला तर माणसं असतो. माणसानं असं जीवन जगावं का. दर्जेदार माणसाच्या थोडाला कधीच आड्या गोड्या पडू नये, डोळ्याला पाणी येऊ नये. कालचा विषय आमचा महाराजाकडे होतो. आम्ही महाराज लागले गुरुजींना असं बोलत जातो असून तिथे मोठाले लोक समजत होते भरांतील ते भाग घेत होता, त्यांना गुरुजीचा प्रयत्न होते. गुरुजी म्हणत होते मला काय कोणाची करायची का कोणाच्या घरी द्यायची, कारण गुरुजीचं लग्न झालं नव्हतं. मग कोणाची करायची का, मग कोणाच्या घरी द्यायची, काय करते मग. कारण तुकोबारायांचं वचन होतं त्यांना आधार. तुकोबाराय म्हणत होते, काय म्हणत असत तुकोबाराय, ते म्हणत असत नाही भेड भाड तुका म्हणे सांग तोड किंवा तुका म्हणे सत्य सांगो येत रागो ये आय येते ते येते रागातच येते. पण असं जर कनिष्ठ जीवन जगत असतील तर त्या जगण्याला संत जिम्मेदार आहे. कोण जिम्मेदार आहे, संत आहे. इतकं कनिष्ठ जीवन जगायले आणि संतांच्या समोर नाही का, मालकाच्या समोर जर मळ्याच्या भोवती पाखरं खाऊ लागली, काय म्हणता येईल त्या मालकाला नाही का. म्हणून इतकं बोलणं त्यांचं कठोर होतं. कारण काय जीवन जगायलेत लोक उत्कृष्ट दर्जाचं आणि फट्याचा आधार घेऊन शेरी मोठेपणाच्या मोठेपणातच मरायला लागली, तिथं झुरायली. एकमेकाला सुधरू दे ना पण सुधरू बी ना, सुधरू द्यायलेत का सुधरायलेत, सुधरत बी नाही तर सुधरू बी नाही. महाराजांना म्हणे जा मोठ्या घरचं पुत्र, पहिले हे मान महार ढोर ओढून नेऊन टाकायची नदीला, आणि ते मोठ्या घरचं पुत्र त्या ढोरापाशी जाऊन भरायचे. आणि जे गोर गरिबाचे घरचे कुत्रे त्याला कुठे मिळत नव्हते, नाव सगळं नव्हतं, हे खात बी नव्हतं, खाऊ देत नव्हतं. त्या ढोराकडे पाठ करायची, तिकडे ढुंगण करायचं, तिकडे भुकायचं कोणाला यायला, आणि हे बी खात नव्हतं, खात बी नव्हतं, खाऊ बी येत नव्हतं. असं कोणाचं स्वरूप आहे. कौने राग याचा मोठल्या लोकांना, पण हे मोठे आहेत का. हिशोबानं पाहिल्यावर पालातल्या माणसात आणि महालातल्या माणसात काय फरक आहे, काय फरक आहे. उपाधीनं कमी जास्त खोटी बी आहे, पण खोट्या उपाधीमुळं पालातलं बेजार आहे का महालातलं नाही, फरक आहे. महालातलं जास्त बेजार आहे. बसते गडी घरचे काम, आता त्याला झोप येते का, याची गडी बसणार आहेत का. चार घर शिल्लक यांना नाही वाढत. गुरुजीचं वाक्य 20 घर 30 घर, भिकाऱ्याला 40 घर नाही का. माणसासाठी काय भाग्यवाणी माणसाचा देह म्हणण्याबरोबर. आणि अशा देहातले जीव कशी बी जीवन जगायले संतांना सहन होत आणि कोणाचंच मोक्षकडे लक्ष नाही. महाराज अगोदर महाराज तेवढा ब्रह्मज्ञान व्हावं, त्याच्या टवळ्या करण्यामध्ये वेळ घालवू नये.
अरे आपल्या टवळ्या व्हायल्यात का याच्यात त्याच्यात चाललाय वेळ, आपल्याच व्हायल्यात त्याच्या त्याच्या टवळ्या करणं नाही, आपल्याच टवळ्या करायला आपलं आपणच गळा बांधलेला आहे. असं जीवन आपलं जगणं हे काही योग्य नाही. कारण वसुदेवासारखं जीवन जगणं मी सोबत नाही आपला. तिथं काही इंद्रिय आहे, बुद्धी आहे, काय देवानं त्याला दिलेलं आहे, तर नैसर्गिकरित्या भेटलेलं आपल्याला दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, त्याने तू जोडसी नारायण. पैसा जोडला रे जोडला, पैशाला पैशाला त्याला गरीब पडी म्हणत श्रीमंतच म्हणतात. पट्ट्याधीश माणसाला अब्जाधीश माणूस त्याला गरीब म्हणे. बरं गरीब नका का म्हणे, पण कोण नमस्कार करणार नाही त्याला. बरं मूर्ख बी असला तरी, कशा आणायचा असला तरी, मूर्ख बी असला तरी त्याला त्याच्या पैशाला नमस्कार करते. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. पैसा जोडल्यामुळं सगळे पाकून राम राम झालेले. आणि याला देव जर जोडला तर हो श्रीमंत होत नाही, देव होतो. देव जोडल्यावर काय होईल, हा देवच होतो. त्याने तू थोडसी नारायण, आणि नारायणपणा जोडल्यावर तर जीवपणा कष्ट झाल्यावर मग हात पण झाला, देव झाला. नासे जीवपण भवरोग, अशा आमच्या बाईला होत आहे का माणसाला होत आहे. होत आहे का हाय तर ते आता ते त्याची फक्त बरं आणखी बाजूला करायची. म्हणून काही काही गुरुजींची आवश्यकता आहे. ते म्हणतात ब्रह्मज्ञान तर व्हावा, पण अनुभूतीत यावा, प्रतीतीत यावा, तेव्हा ब्रह्मानंद होत असतो. ब्रह्मज्ञान संपादन करायचंय आणि अनुभूती जगाची नाही का. श्रवण करायचं, पोथीचं चिंतन खर्च, मनन खर्च, साक्षात्कार तो खात काय होणार आहे. ब्रह्म अनुभूती यावं गुरुजीने म्हणत आहो. महाराज म्हणतात काढव करू कांड्यावर लोळा येतं, गुरुजी म्हणतात ब्रह्म आहे ते आवरत ब्रह्म आहे. कारण त्याला ब्रह्मरूपाचं ज्ञान नाही का, ब्रह्म नाही ते ब्रह्म आहे. मनुष्य देहातल्या जीवन माहिती पण ते कोण आहे. म्हणून कशाचा बी साक्षात्कार हो, ब्रह्म साक्षात्कार. कशाचा बी स्वप्नात काही दिसो आत्मा आहे काय ते कोणी दिसलं, शत्रू दिसलं स्वप्नामध्ये, तर अज्ञानाचा आकार धरलाय शत्रूचा का शत्रू आहे. आत्मा शत्रू कार झालाय, रातपण पुरुषाच्या डोक्यात बसलेला आहे. आणि आला स्वप्नात, मग स्वप्नात आलेला आता ज्ञानानं आकार धरलाय का शत्रू आहे. पटकन ब्रह्मज्ञान होऊ शकतं. रात्री एक मोठ्या महाराजांचं कीर्तन ऐकलं, 12-1 वाजता जीवाला झोप येईन, मग आलं ते सर कर्मातून मोक्ष, उपासनेतून मोक्ष, ज्ञानातून मोक्ष. पण कर्मातला आणि उपासनेतला मोक्ष फार अवघड आहे का. ज्ञानातला मोक्ष फार सोपा आहे आणि वारकरी संप्रदायाने त्याला मान्यता दिली ज्ञानातला मोक्ष. कारण सहज अहो कर्मातून मोक्ष म्हणल्यावर पण आता आयुष्य पाहिजे ना भरपूर. कर्मांतर तेवढं व्हायला, उपासना तेवढी व्हायला शिल्लक लागेल की नाही श्वास. आणि इकडं तर संत म्हणतात पैसता संताते संगती कर्मोपासना विरहित पैसता संताते संगती. काय चीज आहे आता दीपक आणि तो चांगला 2 लक्ष ध्यानात घ्या. आणि आनंद रुपयाचं लक्ष नाही, पण त्याच्यामध्ये जग अंतकरण आलं की ते शिकत. ते एकटं असलं की आनंद रूपाचे सगळ्यांचा अनुभव आहे. कोणाला अनुभव नाही बोला. आणि कोण अनुभवावर मरायला लागले दुसरीकडे छटायला तोंड नाही का. कशाला बी मोठं सांगायचं नाही, कशाला बी किंमत द्यायची. तसं तसं किंमत वाढली ज्ञानाची, तसं तसं बोलू नका तसं तसं ज्ञान वाढू, तसं तसं जग लहान लहान. आता आपल्याला संसार वाढल्यावर ज्ञान कमी कमी होत असत. संसार वाढवला रे वाढवला की ज्ञान काय होतंय कमी कमी कमी. कोण करायला कमी ज्ञानाला, आपणच करायला. आणि संसार विष्णू महाराज व्हिडिओ बंद करा ना तुमचा, काय दाखवले लोकांना. बंद करा व्हिडिओ. ज्ञान वाढवत असत. अरे ज्ञान वाढवता वाढवता ज्ञानच राहत असतो, संसारात राहत नाही. नुसतं ज्ञानच राहत असत.
म्हणून तर मुमुक्षु मुक्त पामर विषयी जितकं पामराला जग आहे तितकं मुमुक्षुला नाही. पामराला फार विष्णू महाराज जेवतो ब्राह्मणाच्या भाषा शूद्राच्या भाषा त्याला कुठेही चालतं ना, त्याला पामर म्हणत त्याला काही चालतं, खायला चालतं, प्यायला चालतं, कोणती बी बघत असली तर त्याचं ना नाहीच, काही बी तोंडात भेटत. भिकारी गुरुजीने म्हणत जातो भिकाऱ्याला कोणाच्या बी दारात काही बी वाटलं की लगेच तोंडात घालतं, कारण भेटतच नाही काय. त्याला काही चालतं का काही काही चालतं, काही शिळ पाहतं पण चालतं म्हणा, त्याला इटलेलं अगदी पुढं गेलंय सीमेच्या, तरी पण आता काय करणार आहे धोकेच्या वेळेला, त्याला चालतं की नाही. तसं पामराला जेवढं जग आहे, मग पामराला जगच आहे का देव आहे? जगच खूप मोठं आहे. विषयी पुरुषाला तेवढं जग नाही. विषयी पुरुषाला मर्यादा आहे, नाही का. निषिद्ध त्याला जमत नाही, सिद्ध असलेलं जे शास्त्रानं ग्राह्य आहे तेच सांगितलेलं त्याला जमत. त्यात जे जमतं का त्याला, त्याला त्यात जे भाग त्याचा वळगला का राहिला, वगळून गेला, त्यात जे भाग त्याचा नाही. त्याला मर्यादित हिंड नाही का कुंकड बी हिंड नाही, मर्यादित म्हणून कोणाला विषयीला जेवढं जग आहे, पामराला जेवढं जग आहे तेवढं विषयीला नाही. आणि मुमुक्षुला फार थोडस जग आहे, त्याचं तर मदत लागत नाही जग, नाही का. त्याच्या भेद जग अडचणे का त्याला आनंदाला तो वाव आहे, त्याला त्याच्यामध्ये अडचण आहे त्याला मुमुक्षुला फार आहे. आणि मुक्त पुरुषाच्या दृष्टीने जगत नाही, काय सगळं देवच आहे, नाही का. आणि असं मुक्त कोणाला होता येत आहे, कुणाला आधी होता येतं म्हणून संतांकडून ब्रह्मज्ञान करून घ्यावं, पण ब्रह्मज्ञान शिकायला वैराग्य परती लागत असते, ते आपल्या ठिकाणी त्याचा अभाव आहे. म्हणून प्रपंचाबद्दल वैराग्य पाहिजे, उपरती पाहिजे, नाही का. उपरती सद्गुरु बोधू तेथे प्रकृती संचली, सद्गुरूच्या उपरतीच्या बोधात गेल्यावर प्रकृती खलास. मग धर्ममार्ग सिद्ध पंथे हाती का धर्म जागो निवृत्तीचा त्यांनी केलेले बदल काय आमच्या निवृत्तीनाथांचे उपकार आहेत. त्यांनी माझ्या डोळ्यावरचा पडदाच बाजूला केलाय. ज्ञानाचा निज बोध, ज्ञानाचा बोध आहे, पण तो मी ते ज्ञान, ते काय तिकडे कुठं ज्ञान आहे का, ते मी आहे. ज्ञानाचा निज बोध, आणि मग तुमच्या पुढचं हे विज्ञान रूप सकळ. ज्ञानाचा नेहमी बोध आहे, ते विज्ञानामुळे विज्ञान नाही, ज्ञानामुळे विज्ञान आहे. ज्ञान सिद्ध झाल्यावर विज्ञान नाही म्हणलं तरी चालतं. स्वप्नातलं जग दिसत असताना नाही जर कोण केस काही तुमच्यावर, आपल्याला कोण बोलेल, नाही का. दिसता खेपी त्याला नाही जर म्हणलो आपण तर ते खरं नाही का. आता ह्या दिसता खेपी या जगाला नाही म्हणलं तर तुम्हाला कोण तुमच्यावर धावणार आहे. आता तुम्हाला नाही म्हणायची हिंमत आहे का, तुम्हाला आवडायली आवडायला लागलंय, नाही म्हणायची हिंमत नाही का, त्याला जास्त आवडायला लागली. अरे कोण ध्यानात आणून देईन आपल्या, फार खालच्या थराला गेली गोष्ट. आता परमार्थात सुद्धा असं राहिलं नाही. काही बी परमार्थ करणे जीव लावून मागण्या करता, अर्थात मारुतीरायाची उपासना लावून करायला लागला, काहीतरी मिळण्याकरता. मिळण्याची उपासना आहे का मारुतीरायाची उपासना आहे? मिळण्याचीच उपासना आहे. घंटी वाजायली, आरत्या काय करायली, त्याच्याकरता करायली तुम्ही एवढं काहीतरी मिळण्याकरता का देव मिळण्याकरता? आणि मिळणं अदृष्टावर आहे, घंटेवर वाजल्यावर नाही, उपासावर नाही. चक्रधारवर बेजारी कोणाकडे बी मारा, नाही का. तिथं 2-3 कीर्तन झाली माझी हत्याला. हो, तारीख मिळत नाही 6-6 महिने भंडार करायला, तारीख मिळत नाही. 2 भंडाऱ्याला होतं तिथे कीर्तनात. काय लक्षात काऊन एवढी मरमर करायली, काहीतरी पाहिजे त्यांना. आणि त्याला एवढं सामर्थ्य दिले जीवन की त्या बुद्धीनं इंद्रियांनी त्याला परमात्मा मी आहे असं समजते. गरजच नाही त्याला, नाही का. त्याला सुख पाहिजे, प्रपंचातून पाहिजे, आणि पुन्हा न मावळणार पाहिजे, म्हणजे परमात्म्याची गरज आहे. कोणाला वाटतं संसारातलं सुख मिळावं संपून जावं असं वाटतं का? मिळावं कौर कमी टिकाव, मी कमर न होईना पण ते टिकाव कशाला नाही का. म्हणून अशी कंडिशन जीवाची. कोण यायच्या डोळ्यावरची झापडी बाजूला काढी,
आणि जे बाजूला गाडी त्याच्याकडं तर ते सगळ्या झाडी तर वाड्या तिथं थांबतच नाही. म्हणून तो कुंभरायला वाईट वाटले, काय हेळसांड लावली बाबा यायली, म्हणायला शहाणे म्हणून घ्यायले, शहाणे म्हणून घ्यायले का मूर्ख, आणि हेळसांड करायला म्हणल्यावर महामूर्ख आहेत कसा मूर्ख. एवढ्या मोठ्या महान वस्तूची, एवढ्या मोठ्या मोलाच्या वस्तूची हेळसांड आहे, आणि संसारा करता सडक्या, आणि यायचा संसार कोणताच खरा नाही. नवरा बायको आहेत का बाप लेक आहे ते, पण बापाच्या देखत देखत लेकाचा बाप मरू शकतो का माघारी, देखत देखत सगळे चौकून उभारायले, अंगत घर भरलेले, पैसे बँकेत येत, आणि राजकीय द्यायला लागले, आणि काहून पण ध्यान नाही दिलं त्या संतांच्या बोलण्याकडे. तुला आजके द्यायची गरज होती का, नाही का? तू तर आजके द्यायला, पण घरात त्यानं शिकून तुला तू आजके द्यायचं, तू मोकळा झाला का घरच्याला कुठेच तू. अरे किती देह सुटावा हसत हसत, आणि कुठे देह सुटावा धरलेला आहे का? म्हणून आपली ब्रह्मरूपता ध्यानात घ्या. आपलं काय स्वरूप आहे, आपलं एवढं स्वरूप आहे, शरीराला धरून नाही, ब्रह्मांडच नाही आपल्या स्वरूपापुढं, सगळा मीच आहे. आपल्याला दृष्टांतानं ध्यानात घेता येते. स्वप्नात सगळा मीच होतो का असं जग होत. अरे स्वप्नातल्या कंडिशन मध्ये तो देह होता, तो माझ्या आईच्या उदरात नव्हता का? का भानगडे राव, आपल्या आईच्या उदरात देह अंतरुणावर झोपलेला होता का स्वप्नात फिरत होता? हीच कंडिशन यमाच्या संगतीमध्ये होती. या शरीराची वहिवाट तिथं सगळी सगळी सोयरी असं वाटत जाऊन लावते, असंच शरीर दुसरं तयार होतं तो रेशीला. असं स्थूल शरीर होतं, सूक्ष्म नाही, स्थूल तयार होतं. सूक्ष्मातून पण स्थूलाचा आता हा यम कापीत येत, चाळीत येत, सूक्ष्म त्याला काही या स्थूलाचा आकार प्राप्त होतो. फुलाचा आकार पाहणं स्वप्नात कसं झालं तिथं कोणी पाहिलं, स्वप्नात पाहिलं तू, स्वप्नात देह तुझा अंतरुणावर होता का बाजारात होता? तू तर बाजारात हिंडत होता, पण त्या देहानं स्थूल देहानं हिंडत होता, असा अनुभव आहे. अनुभव आहे, तसाच अनुभव त्यावेळेला होतो. आणि जर तुम्ही आपली ब्रह्मरूपता स्वप्नातला सगळा मीच होतो, स्वप्नातली बायको पोरं घर दार सोयरे लग्न वराड मौतीचे माणसं सगळं कोण होतं मी, त्याला कण सुद्धा सूर्य सुद्धा मी होतो, तसंच आज पाहिजे आहे. मग तुम्हाला ती फाईली तुम्हाला देण्यात गेलेली, तुम्ही तुम्हाला ओळखा त्याच्याकरता, म्हणून तिथलं सगळं तुम्ही होते ना, महापाईतलं पण तुम्हीच आहेत ना. आम्हाला हे असं अनुभवले, तू त्याला बी तसंच मानला ना स्वप्नात. स्वप्नात जाग झाल्यावर म्हणला का झोपीत म्हणला? जाग झाल्यावर म्हणला ते खोटं होतं. इथं तो जागा नाही, तुला हे खरं वाटायला. इथं बी कसं आहे, साधू संत काय रिकामी त्याला काम नाही का, उठा जागे वारे मग का आता म्हणजे आता झोपलेली त्या जागी आता म्हणजे आम्ही माणसं आहे. माणूस नाहीस तू, माणसाच्या देहात तू माणूस समजायला म्हणून तर झोपलेले म्हणाले. उठा जागे वारे आता पाय काय पाय भानकडे लहान लहान भुर्दंड घेऊन अनुभव आहे बाईचा, लेकरं झाल्याचा लग्न झाल्याचा अनुभव आहे. तो अनुभव खोटा आहे. अनुभव घेणारा खरा आहे. अनुभव घेणारा बाई नाही, अनुभव घेणारा माणूस नाही, नाही का? ज्याला अनुभव येतो तो माणूस आहे का बाई आहे, नाही का? ज्याचा अनुभव येतो ते खरं आहे का? कुठेही ते. म्हणून आत्ता जाग व्हा आणि काय करा, देवाचं स्मरण करा, तोच तुमचं काम बाजूला. हाका मारल्याबरोबर देवच धावून येऊ शकतो, कोणी धावून येत. हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ पोडी. म्हणून स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकावा ध्यान जन्माच्या, नाही का? किंवा येई धावून स्मरताची, काय म्हणतात, पंढरपुरी जे भीमाताची सुंदर मनोहर गोमटी असा परमात्मा हाका मारल्याबरोबर धावून येतो. तो कसा येतो? हाका मारल्याबरोबर धावून येतो. कोण येतं हाका मारल्याबरोबर? कोण येऊ शकतं? हो, आपल्या अंगात शक्ती जर गलतन झाली तर आपल्या शब्दाला कोणी मानित नाही घरात. गौरक आपल्यात शक्ती आहे का? कण कण करू शकतो गौरकच आपल्या शब्दात काय करतील वजन आहे गौरक.
आणि एकदा का आपलं वजन गेलं तर मग आपल्या जवळची पण ऐकत नाही. आता ते ऐकत नाही येड्यात काढते त्याचं ऐकून टाकावं द्यायचं काय मला घेऊन टाकावं काही कळत नाही आता काय म्हणते का अशी कंडिशन होती आपली आणि ती कंडिशन आता उपयोगात गड्या मग कोणी नाही ऐकलं तरी हरकत नाही नाही ध्यानात घ्या जे जे तत्वज्ञानावर आरूढ आहेत ब्रह्मज्ञानावर आरूढ आहेत काही लोक तसे म्हातारे होते तसं ध्यानावर ध्यानात घ्या जरा जे काही कसोटीला उतरले परमात्मा स्वरूपाला त्याला घरचे धरतात का बाहेरचे बी आणि जे जे संसारात बना हरले ते बाहेरचे मानतात का घरचेच मानित नाही त्याला मानित नाही त्यांना नाही का माने काय कमाने अनुभव बरं आता हे भजन म्हणतात पण याची किंमत केली काही यायला किंमत नाही भजन म्हणतात आता हे भजन म्हण देवाचं म्हणतात का संसाराचं भजन म्हणत नाहीत काही दमा नाही द्यायला दमा नाहीत रात्रंदिवस भजन पण संसारात त्याच्यात कोणाला येस नाही आलं त्याचं भजन चालू आहे म्हणून मागाचे भजन भाड्यावरचं भजन म्हणून काय चाललंय आपल्या म्हणतात आरबाडी म्हणतात त्याला आरबाडी का बारबाडी म्हणून तुकोबारा म्हणतात बहु टाळा टाळी होते भोवता हे कळी खूप टाळा टाळी चालली तुमची म्हणून तुम्हाला भावणारे पुढे तुम्हाला याची कळ तुम्हाला पुढे सोसावं लागणार आहे भावणारे तुम्हाला आता टाळा टाळी करायले पण फक्त तुम्ही इथे एकच अधिकारी स्वतःचा आता स्पष्ट ज्ञान करून घ्या की आपण केवळ ज्ञान स्वरूप आहोत आपण कसे आहोत मांस स्वरूप नाहीत आपण ज्ञान स्वरूप आहोत आणि ते ज्ञान श्वास नाही रक्त नाही मांस नाही उष्णता नाही आकाश नाही सगळ्याच्या संघाताला जाणणारा संघात मी कसा आहे वेगळा आहे ज्ञान आहे केवळ ज्ञान ज्ञानाचं ज्ञान होत नसतं ध्यान ठेवा ज्ञानाचं ज्ञान जर करून घ्यायचं असलं तर उदाहरण सांगतात ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये दिवा कळायला दिवा दुसरा लागत का नाही लागत आणि दिवा पाहायचा घरात लावलेला म्हणजे दिवा घेऊन जात दुसरा दिवा पाहायला त्याला दिवा म्हणावं का खूप सुंदर चिंतन करतात ज्ञानोबा महाराज आपण संतांच्या माग माहिती हात घालीत नाही प्रत्येक माणसाकडे ग्रंथ पाहिजे काय महाराज त्याच्यामध्ये आनंद आहे कधीच दुःखाचा स्पर्श होणार नाही संतांचे शब्द जर कळले ते म्हणत आहे तुम्ही ज्ञान आहे आणि तुम्हाला कोण्या संतांकडे जाऊन ज्ञान होईल तर तुम्हाला तुम्ही दिवा आहे दिवा कोणी तुम्ही प्रकाशमान तुम्हाला पाहायला दुसरा दिवा लागत नाही दिव्याला पाहायला जर दुसरा दिवा लागला त्याला दिवस मग दिवा म्हणावं का ज्ञानाचं कुठं ज्ञान होत असतं का नाही का ज्ञानाचं ज्ञान होत नसतं याला आत्मज्ञान म्हणत असतं ज्ञानाचं ज्ञान होत नसतं असं ज्ञानाची स्पष्टता हो त्याला म्हणतात आत्मज्ञान ते आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे आणि त्याची अनुभूतीला यावं प्रत्येक वस्तू आत्माय वाटावं कारण आहे ना मग आपण ब्रह्म वाटत प्रत्येक वस्तू ब्रह्म आहे अशी अनुभूती आणि प्रतीती या दोन येतात आणि अनुभूतीत प्रतीतीत आल्यावर मग आनंदात उतरत असते बोलणं एक आणि समजणं एक आणि चालणं एक हे नाही बसणार म्हणून किती दिवस कुठे ऐकायची 3 तारा झाल्या जास्त लांबून लावूच नका एखादी शेवटचा श्वास येईल सांगता येत नाही कोणालाच आधार नाही घरी दुबळ्या लोकांना एक पैसेवाले नाही कोणालाच आधार नाही तू बराय का येडे होते का आधार नाही कोणी मग बापनामा त्या काळात पोहतो पण आता सगळ्याला आधार आहे खिशात आधार सगळे आधार म्हणून लक्षात घ्या बराय म्हणतात बाबा आधार देवाला म्हणतात देवा मला कोणाचाच आधार कारण ते आधार आहे का आधार आहे ती आधार आहे कोणाचा बाईकचा आधार आहे का मुलाचा कुणाचाच आधार नाही का आणि कुणाचाच आधार नाही कमी हे सगळ्या ब्रह्मांडाला आधार आहे मी सगळ्या ब्रह्मांडाला आधार आहे ते ब्रह्मांडच माझ्यावर आहे इतकं असताना पॉवरफुल आपली असणारी शक्ती आहे आणि ती ज्ञात नाही अज्ञात ज्याच्याबद्दल ज्ञातत्व ती आहे खोट
म्हणून हे तुम्ही हेळसांड केली म्हणून असं होऊन बसलं. म्हणून बहु टाळा टाळी होते भवता हे हकळी बरे नव्हेल शेवटी भय असो ध्यावी पोटी. पण बाबा हे बरं नाही बरं शेवटच्याला भेवे तुम्हाला चांगलं घर असल्यावर का चांगले पैसे असल्यावर. काही मूर्खपणाने चांगले मानले का चांगले ते स्पेशल मूर्खपण आहे का चांगलेपण आहे. त्याचा घेतलाय जीवन आधार आणि त्याला कोणाचा लागत नाही आधार. त्याचाच हे सगळ्याला आधार. त्याच्याकडे लक्ष नाही, त्याचं लक्ष जगाकडे. वाढावे संतान ग्रही व्हावे धन धान्य असं त्याचं लक्ष आहे. कधी येळ बसन किती जोड आली संत आपल्याला नाही का. मी तुम्हाला रात्री सांगितलंय का बाईनं चिंतनामध्ये सांगितलं किती वेळ चांगला आहे. त्यानं आपल्याला देह चांगला दिलाय. नुसता देह चांगला दिलाय का चांगल्याची संगत दिली. चांगल्याची संगत दिली. चांगल्याच्या संगतीत आपण आपल्याला चांगलं व्हायचं का चांगलेच हे कळत आहे. चांगल्याच्या संगतीत आपण चांगलेच आहोत असं कळत आहे. आपल्याला चांगलं व्हायचं का चांगलं हो वाटत नाही का. आपण आपल्याला वांगलं समजिले म्हणून चांगलं हो वाटायले. काय समजिले आपण वांगलं शरीर वांगलंय आणि यानं शरीर मी समजिले मग त्यानं वांगलं तुम्हाला समजिले मग याला चांगलं हो वाटायले. आता काय कमाय गुळाला वाटायले मी सगळ्यापेक्षा गोड व्हावा. येडपड्याचे काय तू गुळाला काय वाटायले सगळ्यापेक्षा काय व्हावी कोणी मी मलाच गोड म्हणाव. यामुळं काही बी गोड आहे येड्या तुझं गोड आहे त्यात काय नाही. काही बी गोड कोणामुळे ह्यामुळं. तू तर चांगला आहेस तू ह्यामुळे सगळं चांगलंय म्हणा. आणि याला वाटतं मी कशाने चांगलं होईल. याला वाटतं याच्यानं चांगलं होईल त्याच्यानं चांगलं होईल याच्यानं लोकांना मान द्यायचं चांगलं होईल. लोकांना मानावं का तुला हाणावं गड्या. तू आता चांगला आहेस असं आणून द्या घरात आणून द्यावा. पुढे ना बघ म्हणतात काय जेव्हा मी घरचा तसा पुरा नाही तर लय चालले असते. तसं जर साबर त्याला लय चालले असते काय करावं. लहान तोंडी मोठा घास गेलं बरोबर नाही. म्हणतात बाबा तुम्हाला मग कळल नाही का. एका ठिकाणी म्हणतात ना कळो येईल अंत काळी प्राण प्राणाचे वेळी राहती निराळी. बाबा तुमच्या प्राणायन अंत व्हायच्या वेळेला तुम्ही तरुण बी असला तरी बाजूला राहतात रांडापोर म्हणजे तरी बी याला सुद्धा नाही. काय म्हणले राहती निराळी बाया पोर म्हणले का रांडापोरे राहती निराळी रांडापोरे सगळं त्याला म्हटलं असं म्हणलं तरी थोडस कामवर काही घेऊ काय कमाले. इतकं भारलं याला कान वर करायला काय याची त्याच्या शब्दाला वर येत नाही का. म्हणून अशी कंडिशन झाली म्हणून तुम्हाला म्हणतात बरे नव्हे शेवटी भय असो ध्यावे पोटी. तुमच्या अंतःकरणात भीती राहू द्या मरणाची. तुमच्या भोवती तर मरण नाही पण तुम्ही मरण समजून बसला. काही कमी काम केलं का आघाव तुम्ही. त्याच्याजवळ बुद्धी असून त्यानं आघाव काम केले का बरोबर केले. अरे दुसऱ्याने नाही केलं ना असं आघाव काम. कारण दुसऱ्याचं मर्यादित काय भरे का असं आघाव आहे. कारण बैल स्वतःला जर बैल समजत असला तरी पण त्याचं मर्यादित कार्यक्रम येतो आगाव पण नाही जात. कारण त्याच्या बुद्धीत शक्तीच नाही कशाला तो मी परमात्मा समजीन. मी दिव्य चैतन्य रूप आहे असं त्याला समजता येतं का. त्याच्या प्रमाणात त्यानं समजलं की नाही मग त्याचा आगावपणा आहे का बरोबरपणा आहे. आगावपणा नाही त्याचा बरोबरपणा आहे. अरे तुला फिरवायचं सांगितले कमी आणि झाली केलंस ना ते मग असं दिसलं. हा दिसली बरोबर महाराज एक दिवशी पण लागले रेकॉर्डच लागल तसं तर महाराज आणली. महाराज डोकरावले डोकरा माझ्या डोक्यात डोकं नाही काय म्हणजे महाराज तुला आणले का त्या हिशोबाने म्हणजे आधी असं करत नाही का. यामध्ये कशाला खाली घेतात नाही का. म्हणून अशा स्थितीला काय म्हणावं. अरे त्या बैलांचा मर्यादित
त्यांचा कारभार काही हिशोबाने बरोबर आहे. नाही नाही तुमच्या आपल्यापेक्षा चांगलं आहे कारण ते बाकीच्या बैलाला गाईला माझ म्हणत नाही. त्याच्या पोटी जन्मले त्याला मायला पुढे माझी म्हणाले ते का माय नाही की जन्माला काय कारण नाही का जन्माला भाऊ भाऊ नाही तर त्यांना झालेली भावाला भाऊ समजित का माईला माय समजित काही त्याला मम हे पण अहत्व आहे पण ममत्व नाही ना. आणि आपल्याला अहत्व तर आहेच ममत्व बी आहे. त्या दृष्टीने मी फार खाली गेलेलो नाही का. आणि बुद्धीच्या हिशोबाने जर पाहिलं तर त्या हिच्यापेक्षा खाली गेलो. बुद्धी करून जर पाहिलं बापू झोप कस काय आहे तुमचा परिणाम जर माह्यावर झाला ना तर ह्या लोकांवर नाही का कसं काय झालंय. एकदम महाराजांचं प्रवचन चालू होत. मोठ्यातली मोठी व्यक्ती लागली झोपायला पण आता महाराजांना वाटलं महाराजांना त्याला माहिती मोठा घरचा आहे तिथं झोपायला म्हणल्यावर वैजुड्याचा इथं होता पुढे वाटलं दोघांना गावात खचून म्हणजे भोसकीच्या माझ्याजवळ झोपा लागला. आता ती इतकं तंत्र उडालं मोठं घरचं व्हायला त्याच्या तोंडात आलं आपल्याला महाराज काही हारायचं ते पुन्हा झोपलंच नाही पण तितक्यावर नाही थांबले दोन त्या कपड्यात उभा त्याला उभं केलं महाराज मी झोपलो ते म्हणजे गाडा तुला त्याला म्हणता येईल की गाडी मोठ्या माणसाला नाही का मला माहित तू झोपतच नाही तो झोपला तरी तू सगळं कंप्लेंट केलेलं आहे तू झोपतच नाही तसं नाही का. आणि मग महाराज बरं सांगा नाही नाही महाराज देत नाही पण जाऊ द्या तुम्हाला राग येईल पण तसा जर तुमच्यामध्ये जर मला तशी झालं तर मग कसं होईल आणि झोपेलं तर सगळं खाल्लंय ना त्याच्यावर आता ती झोप तर वेगळी त्या झोप तरी आनंद आहे पण मी माणूस म्हणणं ही बी झोपच आहे ना. मी मला माणूस वाटणं ही बी काय आहे झोपच आहे. त्या ह्या झोपीत सुख आहे का त्या झोपीत सुख आहे त्या झोपीवर आत्मस्वरूपावर चाललंय. मी तो बाहेर चाललोय ना बाहेर गेलेलो आहे म्हणून तर करायला आपल्याला वाटतं याची किती हेळसांड झाली आणि शेवटला भीती आपल्याला ध्यानात ठेवा कारण कोणी आश्रय नाही आपल्याला. आपण गावातले सरपंच नाही आमदार ते असं कॉल घेतात काय आधार तुम्हाला घरी तुम्हाला शासनाचा आधार आहे का आमदार धरतीचा नाही तर नाही पण शासनाचं काय हरकत आहे नाही का. मला तिरंग्याचा आधार तिरंग्याचा का तिरंग्याचा कोणाचाच आधार याचाच सगळ्याला अधिकार आता आपण असं काय काय भेटायले की आपला सगळ्याला आधार आहे असं आपलं स्वरूप असताना आणि आपण दुसऱ्याचाच आधार घेऊन बिनधास्त येतो आपला ज्याला त्याचा सगळ्या ब्रह्मांडाला आधार आहे त्याला तो माणूस समजायला मी समजायला मरणारा समजायला ऐका अशा मरणाला आधार याचा मरण नसलेला घरी घेतलेले त्याला म्हणून तो करायला सांगायचं आपला भय असू द्या कोटी बाबा पुढची भीती असू द्या. कधी कधी महाराजांनी त्या सगळ्या अभंगाला चाललेले म्हणून महाराज सांगत असतात दोन गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे गर्भवास आणि मरण. आता गर्भवास तर आपल्या हातातून गेलेला आहे गर्भवासातून आलो आपण आपल्या त्याची खर्च आहे का किती आपण आईच्या गर्भात त्रास सहन केला आहे त्याची आपल्याला काही जाणीव आहे का. ही सर गोळेपणा झालाय गहिरात येत आपण त्याचं शहाण्या माणसाला जर माग 10 वर्षांना शिव्या दिल्या आपल्याला मोठ्या माणसाला ती गौरव ध्यानात होतंय सरबट का असं गहिराती सरबट ध्यानात होतंय ते अभिमानी आहे का. हा ते वरून जरी बोलत असलं पण त्याच्या ध्यानात असतंय हे मला बोललेले तसं आता गर्भाचं कोणा तरी ध्यानात येत का मग हे सरबट येत का गहिराती कधी म्हणताय श्वासला नाही का गर्भवास श्वसून आलं गर्भवास आणि गावाला जरी नसला तरी पण बाकी प्रमाणे तुम्हाला बाकीचे लेकर गर्भात राहिले तुम्हाला ज्ञान हे तर ज्ञान ना आता तेव्हा तरी तुम्ही अज्ञानात केलं पण आता हे जी लेकर बाहेर यायचे याचं तर ज्ञान आहे ना. आपण बी असंच आलो की नाही आपण कोणत्या कंडिशन मध्ये आलो ह्याच कंडिशन मध्ये आलो पण यांना काय आता त्रास व्हायला याच्या आईला लिहायला ते हातात ज्ञान नाही का आपला बरं झालं ते अज्ञात होऊन गेलं पण होऊन गेलं हे खरं आहे ना. आणि आता पुढचं मरण येणार तो टोक राहिलाय आता 2 टोक ध्यानात घेऊन पंढरपूरला बसतो इथलं गाव आणि पंढरपूर ध्यानात राहिली ध्यानात नाही का. मधात गरीब होतो का श्रीमंत होतो हे डोक्यातून काढून टाका ते दोन्ही खोटे पण आता टोक पंढरपूरचा उतरायचा आहे आणि चांगली गाडी असली ना आपण तर नाही उतरू लागलो
तर आपल्याला शिक्षा करते का आदर करते? शिक्षा करते. म्हणून आता मरणाचा टोक यायचा राहिलाय, तो आता टोक बळखायचा आहे. बरं, भ्रांताच्या संगतीत असतो तर काहीच करता नसतं आलं मरणाबद्दल, काय करता नसतं. अहो काहीच करता नसतं आलं, निश्चय करून टाकलाय गावा तरी एकदा. हेच केले लोकांनी, काय केलंय देवानं? बाकीच्या देहातल्या जीवानं केलंय का मनुष्याच्या जीवानं केलंय? फक्त हे मनुष्य देहातल्या जीवन भरून टाकले त्यानं. काय निश्चय करून टाकलाय? आणि निश्चय केलाय तर विपरीत केलाय का बरोबर केलाय? नसलेला केलाय का असलेला? नसलेला करून बसलो. पण त्याची भीती असू द्या. त्याची भीती जर बाळगली तुम्ही यांनी संतांचा आश्रय केला तर ती भीती निवृत्त होते. आणि भ्रांत देहात असल्यावर किती बी श्रीमंत असलो आपण, किती बी काळजी केली तर ती निवृत्त होतं का भाई? येतच ती पाळी चुकतच नाही. आणि पुन्हा म्हणतात का तरी एकदा पाळी असं ठरवून टाकलेलं आहे ना, पण संतांच्या संगतीत गेल्यावर ती पाळीच खोटी ठरवते. आता ह्या कसोटीला कोणीच उतरणार. सगळे पारमार्थ करायले, देवाची भक्ती करायले, उपासना करायले, कर्म करायले, ह्या टोकापर्यंत कोणी चालतं का? बरी कोणाला तरी विचारायले काही खरं आहे का म्हणून. आम्ही तुमच्या कीर्तनाला आलो, कीर्तन ऐकून तुम्ही त्याची गोष्टच नाही काढली. आणि तुकोबारानंतर असं पण आता हे अभंग बी पाहत नाही. भांगलेली कुठं अभंग पाहत असतात का? कोण कोण नाही भांगलेले? सगळे भांगलेले. कोणाची हिंमत आहे की हे अभंगात असं असं कोण सांगितलंय, तुम्ही तर दुसरं सांगितलं, तुम्ही ते नाही सांगितलं, नाही म्हणणार का? सांगा अभंग माहित असल्यावर. आणि अभंग घेऊन ते दुसरं सांगणार नाही, तुम्ही हात घेणार नाही, नाही का? तुम्ही याच्यावर तर नील आहे आणि तुम्ही कसं का वाहिले तुमच्याकडे सोसायटी हे तर नील आहे म्हणणार नाहीत का? तुम्ही नील असून भरतान का डबल क्राफ्ट? नाही. बरं म्हणलं की बरं, असं कधी होईल का? गावात म्हणतो नाही तर वाट पाहिजे तर माफ व्हायची. म्हणजे आपण जास्त वाट पाहिजे नाही का? पाहिले कधी वाट कोणीतरी कबूल करीन का? हो, मग काऊन कबूल करून घ्यायले, पंगत द्यायले आणि पुन्हा कोण म्हणून घ्यायले? अन्नदाते, अन्नदाते म्हणून घ्यायले. आणि ते लिहिलेलं अभंगात तसंच बाजूला राहिले ते दुसरं सांगायला लागला. आणि हे तिसरं ऐकायची इच्छा यायची. कोण? अन्नदाते ऐकून घ्यायची इच्छा आहे का परमात्मा? अन्नदाता ऐकून घ्यायची इच्छा यायची, नाही का? मग आता हातालाच फासायचं की कसं व्हायले? हाताला फासायचे असं आपल्या परमार्थ करून असं व्हायले आपलं. म्हणून तुकोबारा म्हणतात बाबा ध्यानात राहू द्या, पुढं भीती आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात बरे नव्हेल सेवती भय असं ध्याने पोटी. पुढे म्हणतात मुरगळीता कान घुमसाडील आणि सावधान घुसमाडील सावधान. महाराज तुम्हाला शेवटला कान पिळणारे यम. कोणाला? सामान्य माणसाचा पिळीन का कोणाचा? लिहितात आपण अभंगाकडे पाहत नाही. राज्यवती रंग यमाची द्वारी. कोण? रंग होती रंग का राज्य होती रंग? जाऊ दे तरी गाठ्यात असेल, पण हरिपाठ आहेत नाथ महाराजांच्या. राव रंग हो का? उंच नीच याती भक्तीविन पोथी मुखी त्याच्या. काय काय म्हणतात नाथ महाराज? काही गरज नाही. राजा असो राव रंग हो का, उंच नीच याती भक्तीविन माती मुखी त्याच्या. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्याचा पाठी लागे, माग लागती सायुज्य मुक्ती. महाराज काय कमाले राव. साहित्य मुक्ती म्हणजे परमात्मांनी दोन नाहीत अशी असणारी जी मुक्ती सगळ्यात मोठी चौथी मुक्ती माग लागती. कोणाच्या? पंगत देणाराच्या का हरी हरी म्हणणाराच्या? आता या पंगत देणार वाटतं का हरी हरी मला वाटतं? का नाही गेले हरी. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्याचा पाठी लागे, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेले. अशी असणारी स्थिती होते. म्हणून महाराज कान धरणारा यम लक्षात घ्या. असं समजू नका की आमच्या कानाला अजून कोणी हात नाही लावला. समजूच नका, नाही का? कोणी जरी नाही लावला असला तरी तो कान धरते वेळेस तुमचं कोणी जवळ राहत नाही. मग मला काय करता येईल? आपण ते पाहून काहीतरी दाखिले की स्वर्ण काही काही दाखिल्याबरोबर तुम्हाला त्याला दाखवायला जवळ काही नाही का? काय आहे तुमच्या जवळ? नाही का? आताच काय राहील रिकामे नक्कीच नक्की, नाही का? म्हणून तुकोबारा म्हणतात कान आणि
मुरगाळीचा कान घुसमाडी आणि सावधान बरे नव्हे शेवटी भय असो ध्यावे पोटी. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात अबोला तुका ऐसे कोणी देखू नका की हो तुकाराम. अबोल नाही हे असं असून सांगत नाही असं समजू नका. मी मुद्दाम सांगायलो तुम्हाला तर घुसणा यायला त्याचा. मी मुकाने बसायलो का मला नाही सहन होते. मी सांगायला लागलो असं सांगणार पुढं बसावं वाटतं काही सांगणार पुढं. मी अबोलना नाही तुम्हाला बोलून दाखवायलो. मुकुट मुकुट ठेवलं का मी नाही. तुम्हाला उघडं करून दाखवलंय का कुपीत ठेवलंय. काही काही गोष्टी मध्ये सांगू घरचे नाही सांगायचं होत तसं झाकून ठेवलंय का नाही. उघडे करून ठेवले. अबोला नाही का मी बोललेच नाही का. तुम्ही मात्र माझ्या बोलण्याकडे लक्ष देत तर काय करताय का. तुम्हाला लक्ष नाही का बोलण्याकडे लक्ष देत नाही का भक्ताच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. लक्ष बी आहे लक्ष देते बी. पण जे काम भयानक होते त्या काल एक बाई कीर्तनामध्ये सांगितलं पहा. हजारच्याकडून बाया बोला देत असत ती बाई म्हणती की आपल्याला आपण जे शब्द आपल्याला मसनवाट्याकडे मिळाले त्या शब्दाची सेवा करत आहोत. काय म्हणजे बाई ते शब्द आपल्याला मसनवाट्याकडे न्यायले कुणीकडे आले. तुम्ही अमुकराव तमुकराव हे शब्द कुणीकडे येणार आहे तुम्हाला मसनवाट्या. आणि तुम्ही परमात्मा हे शब्द कुणीकडे येणार आहेत मोक्षाकडं वैकुंठाकडं परमात्मा रूपाकडे येणार आहे का. आणि तुम्हाला दोन्ही ऐकण्यात तुम्ही कोणाच्या शब्दाची सेवा करायची तुला बसून माझ्याकडे जे शब्द लिहायले त्याची सेवा करायला नाही का. तुम्हाला नाही का सेवा नाही करायला का आपण करायला नाही का. लक्ष द्यायला त्या शब्दाकडं द्यायला. पण जे शब्द आपल्याला बसून माझ्याकडं झालेले त्या शब्दाची सेवा करतो आपण. तुकोबाराय म्हणतात माझ्यावर दोष नाही अज्ञानी लावावी मार्गाची ऐसा ओघ आहे हरिपाठामध्ये आलेला. तुम्ही तुम्हाला काय का बोलत नाही का तुम्हाला उघडं करून सांगलं बाबा पुढे असं होणार आहे. आणि तुम्हाला त्यावेळेला कोणी काळजी करणार नाही. तुम्हाला का तुकोबाराय स्वतःबद्दलच म्हणतात की मला कोणाचा आधार नाही तेव्हा हाच आधार आहे. एकीकडे तर पश्चाताप व्यक्त करतात भगवंता तुझं कारणे मेलो जित्ताची कैसी. तेव्हा मी नाव घेणार तुमच्याबद्दल तर मी मेल्याच जमाय. तोंडाला दम नाही तुमचं तर नाव तोंडाला येणार. भगवंता तुझं कारणे मेलो चित्ताची कैसी. निष्काम बुद्धी ठेली चळण नाही कैसी. निष्काम बुद्धी तशीच पडलेली चळण नाही तयासी न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी. हात आणि पाय आत्मस्वरूपाकडे जायचं कशी दृष्टी फिरली. जाणता न देखो का अक्षर आणि अक्षराशी. ही अक्षर आणि अक्षर जाणणार आहे ना मी आता. अक्षराला जाणायलो नाही का. अक्षरच जमा करी सुटलो. अक्षरच जमा करी आता ओळखायचं सोडलं जमा करी करता येईल. ओळखाव का जमा करा ओळखावा. आणि ओळखिल्यावर जमा करायचं काम नसतं पडत राखायचं काम नसतं पडत. ते खुदच आलेलं असतं. राहत निघून जात. धनाच्या एक दोन कंडिशन सांगतात संत. ते म्हणतात ते अदृष्टानं येतं आणि त्याच्या मनानं जातं. कोणाच्या मनात इतके पैसे आता खर्च येत म्हणून कोणाच्या मनात आहे खर्च येत नाहीत मनात येत खर्चिले जातील का राहतील मनात न आणून जाते का आणून आदृष्टानं येतील का पर्यंत ते आदर्शानं येत आहे त्याच्या मनानं जात आहे लोकांना उघडलेलं तर त्याला उभं घरात कधी कोणाचा पैसा वर पडू नये लुबडू नये. कारण तो घरात दम कोंडतो त्या पैशाचा. त्या लक्ष्मीचा काय घरात लक्ष्मी येतील तिचा दम कोंडतो. आणि मग कोणीकडून त्याला बाहेर पडा वाटत. कोणीकडून बी मग ते वाम मार्ग काही बी निर्माण होत घरामध्ये आणि ते बाहेर पडायचं करतात नाही का. आणि त्याच्या नादी लागला हा. आता याला त्याला ओळखायचंय. कारण याला सुखाला कारण नाही आणि वाटते ते दुःखाला कारण होऊ शकतं. सुखाला कारण आहे की ते दुःख देऊ शकतं. कारण म्हणतात कितीतरी पैसा लागतो सोनं घ्यायला. म्हणून डोळावर सोनं घ्यायचं असलं तर पैशाचा नाश. आणि जर सोनं अंगावर असलं तर जीवाचा नाश. नुसत्या पैशाचा नाश का जीवाचा नाही. भयानक परिस्थिती. आणि संतांचं बोलणं जर जवळ असलं जीवाचाच नाश होतो पण कारणात होतो. काय होतो जीवाचा
जीव पण जीव सोनं आहे घरात. सोन्याचं सोनं जीव आहे आणि हे सोनं जीवाचं सोनं आणि त्या सोन्याचं हे सोनं पण याच्यावर त्याला नाही घेणं देणं नाही काय कोणाला घेणं देणं याच्यावर नाही तर सोन्याचं सोनं कोण आहे सोनं ज्याला मातीसारखं कळत तो सोन्याचं सोनं आहे तो सोन्याचं सोनं व्हावा का जीवाचं सोनं व्हावा सोन्याचं सोनं आता सोन्याचं सोनं व्हावा का सोनं ध्यानात घ्यावा नाही का जीवाला हे सोनं जर प्राप्त करायचं असेल तोंडात माती जाऊस तर करावं लागेल नाही का आणि इकडून तिकडून जर केलं तर तोंडात माती जाऊस तर हाती धरलं तर काय कमाल म्हणून काय शहाणपणा आहे तो संतांच्या संगतीत बसल्यावर कोणाचा आधार घ्यायचा नाही अरे आधार घ्यायचा नाही का ज्याचा आधार घ्यायचा तेही परमात्मा आहे मी तर परमात्मा आहेच स्वप्नातली बायको सुद्धा मीच आहे मी तर मी आहेच कोण म्हणेन मी नाही स्वप्नातलं म्हण मी म्हण नका म्हणतो स्वप्नातला देव स्वप्नातलं वाढ कोणी मीच स्वप्नातला नवर देव मीच काय काय नाही स्वप्नीची ती विचित्र रसईना मी तर झालं होतो नारायणा अनुभव आहे सगळ्यांचा हाणून बसून मारून मुसलमान करायला का अनुभव आहे या जरासं ध्यानात घ्या आणि देवाची कर्मोपासना सोडू नका कारण देवाच्या सेवेशिवाय संत देतच होत नाही महाराज म्हणून निष्काम भावनेने देवाची सेवा करा त्या सेवेच्या मोबदल्यात पंथाची माग आहे नाहीतर मला जग देवा करू द्या एक काही जरी म्हणलं तर देवा हे काय भानगड आहे काय याच्यात आम्हाला चूक लागत नाही असं जर म्हणलं तर देव ऐकून घेतल्याशिवाय राहते देवाला काही परिचार माहिती गरज न पडे साकडे तुझ ज्याने भक्तिवीन माय बापा आणि नाही काही मागणे सुख संपत्ती राज्य चाल धने साकडे न पडे तुझ तिने भक्तिवीन माय बापा तेव्हा भक्तीशिवाय तुला मी काही मागत नाही का म्हणून तुला काही अडचण व्हायची गरजच नाही तुला काही मी उपासत आपासन करू तुला काही संपत्ती मागत नाही म्हणून पण मला ही अडचण आहे जन्माची आणि मरण्याची जन्म निघून गेलाय तर मरण राहिलेले ते माझ्या प्रसंग एवढं करण्याकरता म्हणून मी सांगण्याकरता मी प्रकट भाषेत सांगायला म्हणून हा बोला ना तुका ऐशे कोणी लेखू नका बाबा याच्याबद्दल तुम्हाला काही बोलले नाही असं समजू नका मी याच्याबद्दलच बोलतो आणि मला सांगून जातो बरे नव्हेल शेवटी भय आसो ध्यान